आज मी माझ्या म्हणजे मी स्वतः अभ्यास केलेल्या या गोष्टीचा. घराच्या बाहेर लोक हिंदुत्ववादी असतात आणि घराच्या जातीवादी असतात. आणि म्हणजे आम्ही असे हिंदू आहोत की घराच्या आत पण कट्टर हिंदुत्ववादी आहे, घराच्या बाहेर पण कट्टर हिंदुत्ववादी. हिंदुत्वच एक राष्ट्रीयत्व आहे, पहिल्यापासून हे राष्ट्र आपलं आहे. पण एक तुम्ही आज एक बौद्धिक बुद्धिजीवी लोकांचा, लेफ्टिस्ट, कम्युनिस्ट, सेक्युलर ह्या लोकांचा जर एक खेळ बघितला तर पहिले पर्यावरणवादी असतात, म्हणजे पर्यावरण प्रेम करा, हे करा, ते करा. नंतर ते प्राणी मित्र होतात, त्यानंतर ते अजून एखादं मग ते फेमिनिझम होतात, महिलांवर अत्याचार केला, हे केलं, ते केलं. मग नंतर त्यांचे असे एक एक मुद्दे करता करता ते डायरेक्ट हिंदू धर्मावर आघात करतात. माझा प्रश्न नीट आहे. आता असं करता करता हिंदू धर्म किती जातीवादी आहे, हिंदू धर्मातली उच्च जातीयांनी किती नीच जातीयांवरती अत्याचार केलाय, असे ते नेरेटिव्ह सेट करतात. पण भगवंताचं वर्णन करताना म्हणजे आपला जो पंढरपूरचा सगळ्यांचा बाप आहे विठुराय आहे, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या कुळी रक्षी प्रल्हादासी. म्हणजे जर भगवंताचं आवाहन केलं, अंतरात्म्यातून भगवंताचं आवाहन केलं तर भगवंत कोणासाठी उभं राहतो, ही पण एक हिंदू संस्कृतीची परंपरा आहे.